बस दिसू द्या ना सगळे, दिसू द्या. दो पिलर एका साईडला कलंडे 5 tomar. बोला. म्हणजे चोरीचा माल आहे तो त्यांनी विकत घेतला पण ते सोनार याच्यामध्ये आपण अटक केली आहे. त्याचं नावाची गरज आहे ना. मराठी पोलिसांनी काच इमारतीमध्ये सोन्याचे डायमंडचे दागिने. काय तू काचपाडाच येत होतो असं होतं. काचपाडा असाही नाही का बोलतात. दिनांक 4/3/2024 रोजी सायंकाळी आम्हाला एका बंद घराचे म्हणजे कुलूप तोडून चोरी झाल्यावर एक रिपोर्टिंग झाला होता. त्या रिपोर्टिंगमध्ये आम्ही गुन्हा दाखल केला. त्याच्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने त्याच्यानंतर कॅश असे टोटल 8,25,000 रुपयाची मालमत्ता चोरीस गेली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर आमच्या डिटेक्शन टीमने PSI सुखदेव, PSI शिवाजी शिंदे आणि ती डिटेक्शनची टीम यांनी सर्व आधीमध्ये टेक्निकल ॲनालिसिस करून 3 आरोपींना अटक केलं आहे. त्या आरोपीचं नाव आहे, एक आहे मोहम्मद शावेज खान, तो राहणार नाला सोपारा. दुसरा अमित राजेंद्र यादव, डोंबोली ठाणे. तिसरा आहे देवराम तुकाराम चौधरी, तो पण डोंबोलीला आहे पण तो मूळचा रहिवासी बेंगलोरचा आहे. या 3 आरोपींना अटक केलं आहे. त्यापैकी मोहम्मद शावेज खान याच्या विरुद्ध गुजरात आणि मुंबई दोन्ही ठिकाणी तो दिवसा घरफोडी करतो. त्याच्यावर एकूण 19 गुन्हे दाखल आहे. दुसरा जो अमित यादव तो पण गुजरात आणि महाराष्ट्र मुंबई वगैरे इकडे घरफोडी करतो. त्याच्यावर एकूण 26 गुन्हे दाखल आहेत. आणि तिसरा जो आहे देवराम तुकाराम चौधरी हा बेंगलोरचा रहिवासी मूळ, त्याच्यावर बेंगलोरला पण दिवसा घरफोडीचे 4 गुन्हे दाखल आहेत. या तिघांना अटक केले. तिघांकडून सोन्या चांदीचे दागिने असे एकूण 8 तोळे वजनाचे दागिने आतापर्यंत रिकव्हर झाले आणि पुढचा तपास सुरू आहे. आणि या हे दिवसा वगैरे ज्या ठिकाणी ज्या बिल्डिंगची रेकी करतात, ज्या बिल्डिंगमध्ये CCTV कॅमेरा नाही त्या ठिकाणी बिल्डिंगमध्ये एखादं घर बंद असेल, कुलूप लावले असेल, ते कुलूप तोडतात ते आणि ती घर चोरी करून निघून जातात. नागरिकांनी आपापल्या बिल्डिंगमध्ये CCTV कॅमेरे लावणे आवश्यक आहे. वॉचमन ठेवणे आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस आपण बाहेरगावी जातो कुलूप लावून तर शेजाऱ्यांना थोडी माहिती द्यायला पाहिजे, जेणेकरून काही आवाज झाला तर शेजारी पण अलर्ट होतील.